सुहान. हॅलो फ्रेंड्स, मी रोहन कासारे किचन अँड ट्रॅव्हल्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, जेवायला आम्ही बाहेर आलो, मी सुहान आणि पिंकी. तर जेवणामध्ये काय आहे आणि कुठे आम्ही जेवायला आलो ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आम्ही तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ घेत राहू. हा सुहान? हा. तर दुपारचे 2 वाजलेले आहेत. चालून थकलो आम्ही इकडे आणि तहान लागले इकडे, तर पाणी पितोय आणि व्हिडिओ आता आम्ही सुरू करत आहोत. मी तुला थंड पाणी नको पिऊ, साधं पाणी घे. तर आम्ही आता इकडे नालासोपारामध्ये आहे, नालासोपारा ईस्टला. आज सुट्टीचा दिवस होता आणि बाहेरचं जेवायचं होतं आम्हाला. घरी तर आम्ही दररोज जेवतो, तर बाहेरच काहीतरी हेल्दी खायचं होतं, त्याच्यासाठी आम्ही इकडे बाहेर आलेलो आहे. आणि महिन्यातून 1 दिवस आम्ही बाहेर येतो जेवायला. तर आज तो महिन्यातला 1 दिवस आहे. आणि चला तर पुढे जाऊया आपण. एक मॉल आहे इकडे आम्ही नालासोपारामध्ये आणि आम्ही कधी बाहेर गेलो ना तर चांगलंच खातो. तू कुठला केक खाणार आहे का? तर आम्ही जाणार इकडे आज नॉर्थन तडकाला, चगेट्स. तर फायनली आम्ही इकडे जागा घेतलेली आहे बसण्यासाठी. सेल्फ सर्व्हिस आहे इकडे. व्हॉट हॅपन? तर आम्ही इकडे ऑर्डर केलेलं आहे. ॲक्च्युली आम्ही खूप आधी आलो तेव्हा इकडे नूडल्स खाल्लेले आणि आपल्याला नूडल्स आणि राईस खायचं नाही, तर आम्ही इकडे तंदुरी रोटी ऑर्डर केलेली आहे. आणि एक पंजाबी आयटम आहे चिकनचा, तो बोला इकडचा स्पेशल आहे, तर तो आम्ही इकडे ऑर्डर केलेला आहे. त्याच्यासोबत आम्ही फ्रेंच फ्राईज, सुहानसाठी फ्रेंच फ्राईज मागवलेत आणि एक चिकन कबाब मागवलं. तर कसा आहे तो मला दाखवतो. सुहानला एक त्याचा फ्रेंड भेटलाय. व्हॉट इज युअर नेम? सुहान. हे सुहान, टेल हिम व्हॉट इज युअर नेम. विचारलं? अरे वा. आणि सुहान सोबत काय गुलू करतोय आणि सुहानच्याच एजचा आहे. सुहान, तुला फ्रेंडशिप करायला आवडते ना? हा, यस. ती दोघं जण एकमेकांना आपला चष्मा दाखवत होता इकडे. 10 मिनिटं झालेत आणि आमची ऑर्डर अजून आली नाही. 2000 years later. पहिली ऑर्डर. आम्ही कधी पण हॉटेलमध्ये गेलो ना तर सुहानसाठी आम्ही फ्रेंच फ्राईज आवर्जून मागतो. आणि सुहान, फ्रेंच फ्राईज कशी आहे? मस्त आहे. तुला आवडतं ना फ्रेंच फ्राईज? म्हणून आपण दर टायमाला मागवतो ना. यस. आता हे फ्रेंच फ्राईज नंतर आमचा जो स्टार्टर आणि मेन कोर्स आहे तो येणार आहे. पहिली डिश दिल्लीवाला चिकन. स्पायसी आहे ना? स्पायसी. आम्ही पहिल्यांदाच खातोय दिल्लीवाली चिकन. सर्व करतो. आणि ओनियन आणि कॅप्सिकन तर भरभरून टाकले याच्यामध्ये. चिकन कमी दिसत आहे. वांदा नहीं, अपन चेक करके बताएंगे. कलर तो एकदम फुल लाल दिसतोय. लेट्स हॅव अ टेस्ट. आणि पिंकी आता टेस्ट करून बघते चिकन दिल्लीवाला स्टाईल. कसं आहे चिकन? मस्त आहे. आणि पहिल्यांदाच खातो आम्ही दिल्लीवाला चिकन. जास्त तिखट पण नाहीये, जास्त तिखट पण नाहीये. आणि हे जे बोन आहेत ना चिकनचे ते पण नरम आहेत, म्हणजे बोनलेस आहे.
आणि खूप सॉफ्ट चिकन दिसत आहे. आता मी स्वतः ट्राय करणार आहे हे दिल्लीवाला चिकन कसं लागतं ते. आणि सॉफ्ट आहे, बोनलेस आहे. आणि गरम असल्यामुळे टेस्ट अजून चांगलं असते. थोडा स्पायसीनेस आहे याच्यामध्ये. तर एक चिकन मागवलं मी दिल्लीवाले. चांगले ठीक आहे, वाव नाही बोलू शकत आपण, पण वन टाइम तुम्ही खाऊ शकता. टेस्ट चांगली याची. तर आमच्याकडून थम्सअप. अजून घ्या, अजून खा, अजून खा, अजून खा. आणि सुहानला फ्रेंच फ्राईज घालू. सुहान इकडे बघ, लपून लपून फ्रेंच फ्राईज खातो सुहान. आणि इकडची ऑथेंटिक चटणी आहे, ग्रीन चटणी. टेस्ट करून बघ. ठीक आहे, कशी टेस्ट? आणि आंबट आहे. मला वाटतं दहीमध्ये ते ग्रीन चटणी मिक्स करून म्हणजे जसं एक फ्लेवर तयार होतं. सोहन तुझं काय म्हणणं आहे? फ्रेंच फ्राईज खाणं. सोहन तुला काय बोलायचं आहे? नाही बोलायचं आहे, नाही, त्याला फक्त खायचं आहे. आपण मग खाऊन टाकूया आता हे. आणि अशा प्रकारे आपलं स्टार्टर संपलेलं आहे. जो काय उरलेला सुरलेला कॅप्सिकन कांदा होता तो माझ्या वाटेला आलेला आहे इकडे. आणि चिकन बिकन सगळं पोट भरून खाल्लेलं आहे. लेट्स हॅव ओनियन अँड कॅप्सिकन. सो फायनली आपलं स्टार्टर झालेलं आहे. आणि मेन कोर्सची तयारी पण चालू आहे. प्लेट लागलेली आहे आपले. आता थोड्या वेळामध्ये मेन कोर्स येणार आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की कांदा खूप महाग आहे, तर असं काही नाही. कांदा स्वस्तच आहे. 30-40 रुपये किलो असेल कांदा. आणि आपली प्रिपरेशन इकडे मेन कोर्ससाठी कांदा, त्याच्यावरती चॅट मसाला, मीठ किंवा लिंबू आहे बघा, किती मस्त. आणि चालेल तो फ्रेंच फ्राईज खाऊन संपला. आणि आपला मेन कोर्स आता जवळ लवकर येणार आहे. मस्त. आपला मेन कोर्स इकडे आलेला आहे. हे दिल्लीवाला आहे ना चिकन, दिल्लीवाला चिकन. आणि तो मुंबईमध्ये. क्वांटिटी ठीक आहे. आणि इकडे आम्ही दोघांसाठी 2 रोटी मागवली. नॉर्मल रोटी होती, आम्ही बटर मागवली नाही. ठीक आहे, आता टेस्ट करून बघूया आपण कसं आहे ते. सगळ्यात पहिला पिंकी टेस्ट करणार आहे. लिंबू पिळला आहे. जसं शास्त्रामध्ये सांगतात, पहिला जेवणावरती लिंबू पिळायचा, नंतर खायचा. तयारीतच आहे. आणि पिंकीला चिकन आवडलेलं आहे. गरम आहे ना, त्यामुळे पीस नाही खाऊ. अजून एक टेस्ट कर. आणि सुहा तू? तर फ्रेंड्स, आम्ही एवढ्या रेस्टॉरंटमध्ये जेवलो आहे की आम्हाला स्वतःलाच माहिती नाही. आणि प्रत्येक रेस्टॉरंटची वेगळी स्टोरी आहे, वेगळी टेस्ट आहे. जसे आम्ही ते नॉर्थन तडकामध्ये आलो नालासोपारमध्ये. आणि ह्यांचे पण जेवण बनवायची पद्धत आहे ना, खूप वेगळी आहे. तर आम्ही जे आज मागवले आहेत रोटी आणि हे दिल्लीवाला चिकन, तर टेस्ट करून बघणार त्याची टेस्ट कशी आहे. चिकन तर एकदम सॉफ्ट आहे. खूप मस्त आहे. दरवेळची टेस्ट थोडी वेगळी आहे. यांचं ऑथेंटिक आहे मे बी. आणि गरम गरमच खायला बरं वाटतं. हे थंड झालं तर बरोबर वाटणार नाही. तर पटापट आपण संपून घेऊया, नाहीतर थंड होणार, मजा येणार नाही. बाय.
आणि चिकनची क्वांटिटी एवढी आहे की आम्ही फक्त एक एक रोटीच मागवलेली आणि चिकन बघा किती पेंडिंग आहे. असं वाटतं एक स्टीम राईस किंवा हाफ राईस एक मागवावं लागणार आपल्याला. आणि मेन कोर्स खरंच इतका हेवी आहे ना की एक रोटी खाल्ली आणि पोट भरलं आमचं. आणि सुवांत फ्रेंच फ्राईज वरती असं पोट भरलं. कुठे गेला ए बाबू, पाणी जास्त पिऊ नको. अरे बर्फ खातो तू. ओके. आता आम्ही एक स्टीम राईस मागवला कारण आपली जी ग्रेव्ही आहे ना ती खूप उरलेली आहे. सुवान तू काय बघतो? पाणी हाय हे इकडे. चर्स चर्स. पिंकीची रोटी संपले. आम्ही आता जो राईस मागवलाय स्टीम राईस त्याची वाट बघतोय. आणि बघा ग्रेव्ही पण खूप बाकी आहे ॲक्च्युली. बोलतात 2 माणसाच्या पण 3 माणसं आरामात जेवू शकतो याच्यामध्ये. आणि इकडे काय मस्ती चालू आहे. सोन काय बोलते तू? सुवंदा बोलायला तयार नाही. आणि पिंकी तुला जेवण कसं वाटलं? ग्रेव्ही आणि राईस अजून आलेला नाहीये आणि दरवेळेस जास्त बिर्याणीचा पण ट्राय करतो आणि तेव्हा अजून वेगळं. म्हणजे याचा अर्थ आम्ही पुढच्या वेळेस सुद्धा येणार आहे इकडे. आणि आमचा स्टीम राईस आलेला आहे इकडे कारण ग्रेव्ही पण खूप उरली आहे बघा. त्यानुसार आम्ही स्टीम राईस मागवला इकडे. बघ तुला किती पाहिजे थोडा राईस? हा मेरे को दे ना. ॲक्च्युली पोट जेव्हा भरतं जेव्हा आपण राईस खातो आणि भात खाल्याच्यानंतर जे पोट भरतं आहा जन्नत. आणि गरम गरम राईस आहे. आणि तुम्ही कितीही मोठ्या हॉटेलमध्ये जाओ, 5 स्टार जाओ 1 स्टार जाओ, जी हाताने खाण्याची जी चव असते ना ती तुम्हाला चमच्याने कधीच येणार नाही. आणि आम्ही नेहमी हातानेच खातो बरोबर ना? सुहान असो, पिंकी असो किंवा मी असो, आम्हाला हाताने खायला खूप आवडतं. कसं आहे? सुहानला सुद्धा रेड भातो आवडलाय. आता आम्ही खाणार आहोत चिकन. हा घे ना, सगळं मिक्स करायचं आपल्याला. आता आपण जो स्टीम राईस मागवलाय आणि आपली जी ग्रेव्ही बाकी होती ती आपण आता टेस्ट करणार आहोत. आणि मग अशी बोलल्याप्रमाणे ती हाताने खायची मजा ती चमच्याने येणार नाही. आणि जेवढं तुम्ही हाताने तेवढं तुमचं पोट लवकर भरा. आणि जी टेस्ट आहे ती खरंच खूप ऑसम आहे. आणि फक्त स्टीम राईस मागवला आहे आणि जी उरलेली ग्रेव्ही होती त्यासोबत आम्ही खातो. म्हणजे आपलं जे अन्न आहे ते वेस्ट केलं नाही पाहिजे. तर जी ग्रेव्ही होती त्यासाठी आम्ही जो स्टीम राईस मागवला आहे आम्ही पुन्हा एकदम सपासप करणार आहे. आणि अन्न हे वेस्ट गेलं नाही पाहिजे. आम्ही पूर्ण जो टोप आहे याचा तो पूर्ण खरडवून काढलाय बघा. आपण घरी घेऊन जातो पार्सल. दरवेळी आम्ही पार्सल घरी घेऊन जातो पण ह्यावेळी आम्ही पार्सल घरी घेऊन गेलो नाहीये. पूर्ण एकदम टोप आहे ना तो खरडून टाकलेला आहे. बरोबर ना स्वाम? बरोबर आहे. आणि आता उरलेला भात आम्ही संपवणार आहोत. जेवण जेव्हा आपण हाताने जेवतो त्याच्यानंतर फिंगर बॉल नाही आलं तर काय नाही आलं. आणि जी मजा आपल्याला टेबलावरतीच हात धुवायची आहे ती परत वॉशरूमला जा, परत तिकडे हात धुवा, साफ करा. त्याच्यापेक्षा टेबलावरती हात धुवायची मजा येते ना, खूप मजा येते ना. आणि गरम पाणी, थंड पण नाही. हा गरम पाणी. स्वण टेन्शनमध्ये ना. आणि जेवण आपलं पोटभरून झालेलं आहे. पिंकी, मी, स्वण खूप छान जेवण झालंय. आणि खूप दिवसानंतर आम्ही खूप जेवलेलो आहे ॲक्च्युली. चिकन, राईस, रोटी, ग्रेव्ही, फ्रेंच फ्राईज. आणि यावेळी ॲक्च्युली मी मॉकटेलला मागवलं आणि बरं झालं नाही मागवलं.
कारण जेवण खूप हेवी झालं आमचं आणि आता जाण्याची तयारी, हात धुतोय. त्याच्यानंतर मुखवास येईल, बिल पे करणार, आम्ही निघणार आणि ओव्हरऑल आमचा जो रिव्ह्यू आहे ह्या जो फूड आहे त्याचा ओव्हरऑल गुड आहे, रिव्ह्यू चांगला रिव्ह्यू आहे. तुम्ही वन टाइम खाऊ शकता, पण हे एवढं वाव नाही आहे तसं एकदम बोलतो ना वाव एकदम आहे एक नंबर फूड आहे, असं कुठेच भेटत नाही, असं काही नाही इकडे. तुम्ही खाऊ शकता, चांगलं फूड आहे, हायजेनिक आहे आणि थोडं कॉस्टली सुद्धा आहे. तर आमच्याकडून थम्स अप. आणि लिस्ट बट नॉट लिस्ट मुखवास. इकडे 3 प्रकारचे मुखवास आलेले आहेत. इकडे एक गोळी दिलेली आहे लोकांनी. हे काय आहे? टेस्ट करून बघ. ही बडीशोप आहे. आय थिंक ये गुलकंद टाइप है. गुलकंद है हाँ. आणि जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई है. आणि आपलं बिल आलेलं आहे इकडे आणि बिल बाप रे बिल खूपच कमी आलंय. आम्ही काय इकडे मागवले, स्टीम राईस मागवलेला, फ्रेंच फ्राईस, ओके, वॉटर, दिल्लीवाला चिली चिकन, मुर्ग, तंदुरी रोटी. ओ माय गॉड. बघून असं वाटतं की मला आणि सुहानला इकडे भांडी घासायला लागणार आहे. पिंकी काय निघून जाईल इकडून. माझ्याकडे सामान आहे, भांडी घासून. आता असं वाटतं भांडी घासायला लागणार आहे, कारण जेवणाचे आपण पैसे आणले नाही आणि पॉकेट घरी विसरलोय. आता काय करायचं. सुहान आता इकडे भांडी घासणार आहे ना. पैसे घेऊन येतो लगेच. लपतो कशाला तू मग. आमचं जेवण झालेलं आहे आणि बिल सुद्धा पेड झालेलं आहे. आणि कोणाला सांगू नका, आम्ही इकडे चुकून नाही मुद्दा म्हणून पेपरमेंटच्या गोळ्या असा टिश्यू पेपरमध्ये पार्सल घेऊन चाललोय, कोणाला न सांगता. आणि आमचं जेवण इकडे झालेलं आहे. जातो आता थोडंसं मुखवास खाऊन जातो. ॲक्च्युली खाल्लेला पोट खूपच भरलेलं आहे ॲक्च्युली. कुठे आणि जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करायला विसरू नका. आणि आम्ही तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेत राहू. टिल देन बाय. चांगले खा, स्वस्त राहा. अक्षरशः एवढं भरले की आता घरी जाऊन जेवायचा मूड पण करणार नाही. आणि 3-3:30 वाजले दुपारचे. सुहान पोट भरलं का. पोट भरलं तू. किती भरलं. जास्त भरलं बोलतो. अरे बाप रे. आणि एक सगळ्यांसाठी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलेत पण बेल आयकन प्रेस करायला तुम्ही विसरलात. तर प्लीज तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलचे व्हिडिओच्या नवीन नवीन नोटिफिकेशन येत राहतील. तर ही सगळ्यांना हंबलली रिक्वेस्ट आहे, प्लीज प्रेस बेल आयकन.